पुस्तकांच्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या आणि भरपूर पुस्तके वाचणाऱ्या सर्व लोकांचं बुक जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये एका अशा पुस्तकाचा सारांश मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या पुस्तकात जवळपास 20-21 वर्षापूर्वीच्या एका घटनेचं वर्णन आहे. ही घटना घडली होती 1999मध्ये आणि ही घटना आपल्या देशासाठी अत्यंत धक्कादायक होती. 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 या विमानाचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूपासून नवी दिल्लीसाठी प्रवास करत होते. या पुस्तकामध्ये या अपहरणाची पूर्ण माहिती आणि त्याचबरोबर त्यावेळच्या सरकारने काय काय पावलं उचलली, काय निर्णय घेतले याची संपूर्ण माहिती आलेली आहे. तर चला या पुस्तकाविषयी आज आपण जाणून घेऊया. द इनसाइड स्टोरी या पुस्तकामध्ये या विमानाच्या अपहरणापूर्वी, अपहरणानंतर आणि सुटका होईपर्यंत सर्व घटनांची इत्थंभूत माहिती आलेली आहे. हे पुस्तक खरं तर 2 लोकांनी संयुक्तपणे लिहिलं आहे. एक आहेत श्री अनिल जगिया, जे या विमानाचे फ्लाईट इंजिनियर होते ज्यावेळी या विमानाचं अपहरण झालं. त्यांनी या विमानातील अपहरण झाल्यापासून ते विमानाची सुटका होईपर्यंत या विमानामध्ये काय काय घडलं, त्यातल्या प्रवाशांची काय अवस्था होती, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर दुसरे आहेत श्री सौरभ शुक्ला, जे एक तपास पत्रकार आहेत. त्यांनी या अपहरणानंतर सरकारी पातळीवर काय काय निर्णय घेतले, काय काय हालचाली झाल्या, सरकारने कोणती पावले उचलली, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून IC-814 या विमानानं नवी दिल्लीसाठी उड्डाण केलं. जवळपास दुपारी 4:39 हे विमान भारताच्या हवाई क्षेत्रामध्ये आलं. भारताच्या हवाई क्षेत्रात आल्यानंतर लगेच काही सशस्त्र दहशतवाद्यांनी या विमानावर पूर्णपणे ताबा मिळवला. त्यांनी कॉकपिटमध्ये जाऊन कॉकपिटचा ताबा घेतला आणि विमान अपहरण झाल्याचं घोषित केलं. दुसऱ्या दिवशी ख्रिसमस साजरा करण्याची आणि काही दिवसांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे स्वप्न बघणाऱ्या सर्व प्रवासी आणि विमानाच्या कर्मचाऱ्यांना ह्या अपहरणाने एक प्रचंड असा धक्का बसला. ज्यावेळी ह्या विमानाचं अपहरण झालं त्यावेळी हे विमान भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या VIP विमानाच्या अगदी जवळून उडत गेलं. पण वाजपेयींना मात्र या अपहरणाची माहिती नवी दिल्लीला पोहोचल्यानंतरच मिळाली. विमानाचे अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी या विमानाला लाहोरच्या दिशेने वळवण्याचा आदेश वैमानिकांना दिला. या सर्व गोंधळ गडबडीमध्ये विमानाचे कॅप्टन शरण यांनी अत्यंत चतुराईने खाली जमिनीवर ATCला विमान अपहरण झाल्याचा संदेश पाठवला. हा संदेश मिळाल्यानंतर जमिनीवर सर्व एजन्सीची एकच धावपळ चालू झाली. तत्कालीन कॅबिनेट सचिव श्री प्रभात कुमार यांनी हे एकंदर प्रकरण हाताळण्यासाठी क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप म्हणजे CMGची स्थापना केली. या CMGला या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन हे प्रकरण सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक होतं. परंतु या विमानाने कदाचित CMGसुद्धा सरप्राईज झाली आणि 1995 साली अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी एक SOP भारतीय सरकारनं बनवलेली होती. त्या SOPनुसार सुरुवातीला या CMGला काम करता आलंच नाही. म्हणजे जे सुरुवातीचे अत्यंत महत्त्वाचे क्षण होते, ज्यावेळी वेगाने हालचाली करून या अतिरेक्यांची माहिती मिळवून हे विमान अपहरण ह्याला तोंड देणे CMGला जमले असते. परंतु एकंदरीत गोंधळ आणि जे त्यांना सरप्राईज मिळालं यामुळं सुरुवातीच्या काही तासामध्ये अत्यंत वेगवान अशा हालचाली करता आल्या नाहीत. इकडे विमानामध्ये ज्यावेळी अतिरेक्यांनी वैमानिकांना सांगितलं की हे विमान तुम्ही लाहोरला घेऊन चला, त्यावेळी वैमानिकांनी त्यांना विमानामध्ये कमी इंधन असल्याची माहिती दिली. परंतु अतिरेक्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात वेळ न दवडता लाहोरला पोचायचं होतं. त्यामुळं त्यांनी विमान इंधन किती आहे या वैमानिकाच्या माहितीकडे दुर्लक्ष करत त्यांना एक प्रकारे आदेश दिला की काहीही करा, पण विमान लाहोरला घेऊन चला. परंतु ज्यावेळी हे विमान लाहोरच्या जवळ पोचले त्यावेळी लाहोर ATCने विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली. कमी इंधन आणि लाहोर ATCने परवानगी नाकारल्यामुळे विमानाला भारतामध्येच अमृतसरमध्ये उतरण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. यावेळी अमृतसरमध्ये विमान उतरले, ते केवळ आणि केवळ इंधन भरण्यासाठी.
अमृतसरमध्ये विमान ज्यावेळी उतरलं त्यावेळी खरं तर भारताला हे अपहरण हे जे संकट आहे हे सोडवण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळाली होती. म्हणजे आपल्याच भूमीमध्ये ज्यावेळी दहशतवाद्यांनी हे विमान उतरलं त्यावेळी कमांडो कारवाई करून या विमानातील सर्व प्रवाशांची सुटका करण्याचा एक फार चांगला मौका, एक फार चांगली संधी भारताला मिळाली होती. परंतु त्या हे विमान अपहरण सोडवण्यासाठी ज्या सगळ्या संस्था यामध्ये गुंतल्या होत्या त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचा अभाव होता आणि महत्त्वाचं म्हणजे अमृतसर विमानतळाने आणीबाणीच्या वेळी ज्या ड्रिलचं पालन करणं गरजेचं असतं अशा परिस्थितीमध्ये ते पालन व्यवस्थित न केल्यामुळे विमान अपहरणाचं संकट तिथल्या तिथे संपवण्याची सुवर्ण संधी आपण गमावली. खरं तर हे अशा प्रकारची कारवाई करायला मिळावी म्हणून जाणीवपूर्वक विमानामध्ये इंधन भरण्यासाठी उशीर करण्यात आला. अपहरणकर्ते वारंवार धमकी देत होते, परंतु त्यांच्या धमकीकडे एक प्रकारे दुर्लक्ष करून मुद्दाम विमानात इंधन भरण्यासाठी उशीर करण्यात आला, जेणेकरून भारतीय सुरक्षा संस्थांना काहीतरी कारवाई करण्यासाठी वेळ मिळावी. परंतु कदाचित त्याचा संशय आल्यामुळे अतिरेक्यांनी शेवटी विमानामध्ये इंधन न भरताच विमानाला तिथून उड्डाण करण्यास सांगितले. शेवटी अमृतसरहून हे विमान ज्यावेळी निघाले त्यावेळी मी तर म्हणेन एक इतिहासातली एक आपण फार मोठी चूक केली. जी चूक आपल्याला आजही भोगावी लागते. अमृतसरवरून निघाल्यानंतर हे विमान लाहोरच्या दिशेने निघाले. खरं तर सुरुवातीला लाहोरच्या ATCने परवानगी नाकारली होती, तरीही दहशतवाद्यांनी जबरदस्तीने लाहोर विमानतळावर उतरण्यास वैमानिकांना सांगितले. अखेर एकंदरीत ही अपहरणाची परिस्थिती पाहून लाहोर ATCने विमानाला लाहोरमध्ये उतरण्याची परवानगी दिली. ज्यावेळी हे विमान लाहोरमध्ये उतरले आणि ज्यावेळी त्याच्यामध्ये इंधन भरले जात होते त्यावेळी विमानाचे कॅप्टन शरण आणि सहपायलट राजिंदर यांनी लाहोर ATCला विनंती केली की या विमानामध्ये जितके वृद्ध प्रवासी आहेत, जितकी लहान मुले आहेत, जितकी स्त्रिया आहेत, या सर्वांना इथे लाहोरमध्ये उतरवण्यात यावे जेणेकरून त्यांना काही त्रास होऊ नये. परंतु वारंवार विनंती करूनसुद्धा लाहोर ATCने त्यांची ही विनंती साफ धुडकावून लावली आणि विमानात इंधन पूर्ण भरून झाल्यानंतर त्यांना तेथून उड्डाण करण्यास सांगितले. लाहोरमधून ज्यावेळी ह्या विमानाने उड्डाण केले त्यावेळी अतिरेक्यांनी त्यांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने जाण्यास सांगितले. काबूल त्यावेळी खरं तर अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या कब्जामध्ये होता. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती आणि ज्यावेळी अफगाणिस्तानच्या दिशेने काबूलच्या दिशेने ज्यावेळी या विमानाला जाण्याची सूचना दहशतवाद्यांनी केली त्यावेळी वैमानिकांना आणि एकंदरीत विमानाच्या कर्मचाऱ्यांना अंदाज आला की हे अपहरण आता कोणत्या दिशेला चाललेलं आहे, हे एकंदरीत प्रकरण हे कोणत्या दिशेला चाललं आहे. ज्यावेळी ते काबूलच्या जवळ पोचले त्यावेळी काबूलच्या ATCने त्यांना तेथे उतरण्याची परवानगी नाकारली, कारण काबूलला पोचता रात्र झाली होती, अंधार झाला होता आणि काबूलमध्ये नाईट लँडिंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे काबूल ATCने त्यांना काबूलमध्ये उतरण्याची परवानगी न देता त्यांना दुबईच्या दिशेने जाण्यास सांगितले. विमान पुन्हा एकदा हवेतल्या हवेत दुबईकडे वळवले गेले. दुबईकडे जाताना विमानाचे म्हणजे जे कठीण कालखंड आहे तो संपलेला नव्हता, कारण दुबईकडे जाताना या विमानाला ओमान आणि कतार यांच्या हवाई क्षेत्रातून जायचे होते. परंतु या दोन्ही देशांनी या विमानाला आपले हवाई क्षेत्र वापरण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे फिरून एक लांबचा मार्ग घेऊन या विमानाला दुबईच्या दिशेने जावे लागले. पुन्हा दुबईमध्ये सुद्धा दुबईच्या ATCने या विमानाला दुबईमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली आणि त्याऐवजी एक वैकल्पिक विमानतळ म्हणून दुबईच्या जवळच अल मिन्हाजचा एक विमानतळ आहे जो की UAEचा एअरफोर्सचा बेस आहे, त्या ठिकाणी या विमानाला उतरण्यास सांगितले. खरं तर एका एअरफोर्स बेसमध्ये विमान उतरवायचं म्हटल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरुवातीला नकारच दिला. त्यांना असे वाटले की कदाचित ही भारताची दुबईसोबत एक योजना आहे आणि त्या विमानतळावर आपण उतरल्यानंतर आपल्यावर कारवाई केली जाईल. परंतु एकंदरीत विमानातले कमी इंधन आणि विमानातल्या काही गरजा, काही मेंटेनन्सच्या गरजा बघता त्यांना विमान त्या ठिकाणी उतरवण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. ज्यावेळी हे विमान अल मिन्हाज एअरफोर्सच्या तळावर उतरले त्यावेळी खरंच भारताने सुरुवातीच्या वाटाघाटीसाठी तयारी केली.
वाटाघाटींसाठी अगदी अमेरिकेची सुद्धा मदत घेण्यात आली. अमेरिकेच्या मदतीने आणि दुबईचे प्रिन्स ऑफ क्राऊन यांच्या मदतीने सुरुवातीच्या ज्या प्राथमिक स्तरावरच्या वाटाघाटी होत्या त्या सुरू करण्यात आल्या. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय विमानाचं अपहरण झालेलं असतानासुद्धा भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना एअरफोर्स अल मिनाद एअरफोर्स तळाच्या आत येण्याची परवानगीसुद्धा नाकारली गेली. म्हणजे भारतीय प्रतिनिधींच्या शिवाय अमेरिका आणि UAEचे प्रतिनिधी दहशतवाद्यांसोबत प्राथमिक चर्चा करत होते. परंतु सकारात्मक बाब म्हणजे या चर्चेचा एक चांगला परिणाम हा झाला की दहशतवाद्यांनी काही प्रवाशांना, ज्यात खास करून वृद्ध, स्त्रिया, लहान मुले यांचा समावेश होता, अशा काही लोकांना तिथून दुबईमध्ये उतरण्याची परवानगी दिली. हे प्रवासी उतरल्यानंतर विमानाने पुन्हा एकदा उड्डाण केले आणि पुन्हा सकाळच्या वेळेला काबूलच्या दिशेने निघाले. दहशतवाद्यांना काहीही करून काबूलमध्येच उतरायचे होते. परंतु पुन्हा एकदा काबूल ATCने त्या विमानाला परवानगी नाकारली. कारण अफगाणिस्तान गेले कित्येक वर्ष युद्धामध्ये होरपळून निघाला होता आणि त्यामुळे काबूलचं जे विमानतळ होतं, त्याची जी धावपट्टी होती, ती धावपट्टीला या युद्धामुळे, या बऱ्याच अशा बॉम्ब हल्ल्यामुळे फार नुकसान पोचलं होतं. आणि हे नुकसान इतकं जास्त होतं की IC-814 सारखं एखादं मोठं विमान त्या विमानतळावर उतरणं अगदी अशक्य होतं. आणि म्हणून पुन्हा एकदा काबूल विमानतळाने त्यांना काबूलपासून जवळपास 500 किलोमीटर दूर असलेल्या कंदाहारच्या दिशेने जाण्यास सांगितले. अखेर विमान पुन्हा एकदा कंदाहारच्या दिशेने वळवण्यात आले. शेवटी हे विमान कंदाहारमध्ये उतरले आणि तिथेच पुढचे 7 ते 8 दिवस थांबले, जोपर्यंत हे अपहरण संपलं नाही. कंदाहारपर्यंतचा हा प्रवास हा भारतीय विमानाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी काही फारसा सोपा नव्हता. त्यांच्या भावनांची परीक्षा घेणारा होता. ज्यावेळी कंदाहारमध्ये हे विमान उतरले त्यावेळी पुढील वाटाघाटी कशा करायच्या हा एक फार मोठा प्रश्न भारतासमोर होता. कारण अफगाणिस्तान हे तालिबानच्या ताब्यात होते आणि तालिबानला भारताने कोणतीही राजनैतिक मान्यता दिलेली नव्हती. त्यावेळी पूर्ण जगामध्ये तालिबानला मान्यता देणारे फक्त 3 देश होते: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि UAE. UAE आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी या पूर्ण अपहरणामध्ये भारताला मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत देण्यास सकारात्मकता दर्शवली नाही. आणि 1999मध्ये पाकिस्तानमध्ये जनरल मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांच्या लोकशाही सरकारचा पाडाव करून लष्करशाही स्थापन केल्यामुळे पाकिस्तानकडून मदत घेण्यास भारत सरकार उत्सुक नव्हते. त्यामुळे ही एक प्रचंड अशी मोठी राजनैतिक कोंडी झाली होती भारत सरकारची. सगळ्यात बेसिक प्रश्न तो म्हणजे तालिबानशी आणि संपर्क कसा करायचा आणि तालिबानच्या थ्रू ह्या दहशतवाद्यांशी संपर्क कसा करायचा, ह्यामध्येच भारतीय सरकारचा सुरुवातीचा वेळ वाया गेला. भारत सरकारकडून आपल्या मागण्यांना काहीही प्रतिसाद येत नसल्यामुळे दहशतवादी अधीर होत होते. त्यांनी भारत सरकारला अल्टिमेटम दिला की लवकरात लवकर जर त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या गेल्या तर पूर्णच्या पूर्ण विमान प्रवाशांसकट उडवून दिले जाईल. शेवटी अफगाणिस्तानमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एका टीमने दहशतवाद्यांशी संपर्क साधला आणि सुरुवातीच्या वाटाघाटींना सुरुवात केली. त्यांच्या या टीममार्फतच भारत सरकारचा तालिबानशी आणि दहशतवाद्यांशी संपर्क स्थापन झाला आणि भारताचे एक शिष्टमंडळ या दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी कंदाहारला निघाले. भारताच्या या शिष्टमंडळामध्ये समावेश होता श्री विवेक काटजू, जे तत्कालीन गृह मंत्रालयामध्ये सहसचिव होते आणि सध्या भारत सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले तत्कालीन IBचे अधिकारी श्री अजित डोवाल. अजित डोवाल यांनी दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित केला आणि त्यांच्याशी वाटाघाटी चालू केल्या. ज्यावेळी अजित डोवाल हे दहशतवाद्यांशी चर्चा करत होते त्याचवेळी श्री विवेक काटजू हे तालिबानशी आपला संपर्क स्थापित करत होते. त्यांनी तालिबानला विश्वासात घेऊन या ठिकाणी कंदाहारमध्ये एखादी कमांडो कारवाई करता येईल का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईस मदत करण्याचा अथवा परवानगी देण्यासाठी तालिबानने सरळ नकार दिला. कारण तालिबानला कंदाहारमध्ये कोणत्याही प्रकारचा रक्तपात नको होता. शेवटी बऱ्याच चढउतारांसोबत ही चर्चा पुढे चालू झाली आणि शेवटी 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या मोबदल्यात पूर्ण प्रवाशांना सोडायचं दहशतवाद्यांनी मान्य केलं.
तत्कालीन परराष्ट्र मंत्री श्री जसवंत सिंग हे या 3 दहशतवाद्यांना घेऊन एका विशेष विमानाने कंदहारला पोहोचले आणि शेवटी या विमान अपहरणाची सांगता झाली. सगळा घटनाक्रम ज्यावेळी आपण या पुस्तकामध्ये वाचतो त्यावेळी म्हणजे आजही जवळपास 20-21 वर्षानंतर आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कदाचित आजच्या तरुण पिढीला या अपहरणाविषयी फारशी काही माहिती नसेलही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक फार महत्त्वाचं ठरू शकतं. आपण म्हणू शकतो की हे पुस्तक म्हणजे एक प्रत्यक्षदर्शी अहवाल आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आय विटनेस अकाउंट म्हणतो किंवा हिंदीमध्ये आंखो देखा हाल म्हणतो. त्यामुळे जर ह्या प्रकरणाची जर माहिती हवी असेल तर नक्की हे पुस्तक वाचलं पाहिजे. तसं हे पुस्तकाचं म्हणजे या मराठी अनुवादित पुस्तक मला कुठे सापडलं नाही, परंतु हे इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक समजण्यास इतकं सोपं आहे की कोणीही आरामात हे वाचू शकतो आणि यातली जी भाषा आहे, यात जे काही सांगितलं आहे ते आरामात समजू शकतो. जरी यातल्या जवळपास सर्व प्रवाशांना सोडवण्यात भारत सरकारला यश आलं असलं तरीसुद्धा ह्या प्रकरणाने आपल्याला बरेच काही धडे दिलेत. जे धडे म्हणजे आपण आपल्या भविष्यामध्ये नेहमी त्याचा विचार मनात ठेवून आपलं पुढचं धोरण आपण आखू शकतो. सगळ्यात पहिला धडा म्हणजे इतकी मोठी योजना, विमान अपहरणाची इतकी मोठी योजना दहशतवाद्यांनी अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून एकदम गोपनीयपणे आणि एकदम व्यावसायिकपणे आखली होती आणि तिला त्याच प्रकारे पूर्ण पण केलं गेलं. मग प्रश्न पडतो की इतकी मोठी योजना ज्यावेळी आकाराला येत असते, प्लॅनिंग होत असते, त्यावेळी याची कोणतीही खबर, अगदी पुसटशीसुद्धा खबर भारताच्या गुप्तचर संस्थांना का मिळाली नाही. इतकंच नाही, या पुस्तकात श्री सौरभ शुक्ला यांनी हे सुद्धा सांगितलं की अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA अशा प्रकारची कोणती घटना होऊ शकते अशा प्रकारचा एक अंदाज, एक शंका भारतीय गुप्तचर संस्थांच्या समोर उपस्थित केली होती. परंतु इतका एक छोटासा आपण म्हणू शकतो अंदाज मिळूनसुद्धा ही मोठी घटना, हे मोठं अपहरण थांबवण्यात भारताच्या गुप्तचर संस्था या अपयशी ठरल्या. म्हणून आपल्याला, मी असं नाही म्हणत की आपल्या गुप्तचर संस्था म्हणजे अव्यावसायिक आहेत, परंतु 100पैकी कदाचित 99 योजना त्या अपयशी ठरवतात, नाकाम करतात. एखादी अशी घटना असते जी त्यांच्या नजरेतून सुटून जाते. त्यामुळं भारताच्या गुप्तचर संस्थांना अजून थोडं मजबूत करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा प्रकारची कोणतीही घटना पुन्हा जर दहशतवादी आखत असतील तर त्याचा आधीच आपल्याला सुगावा लागावा आणि त्यांची योजना हाणून पाडण्यात यावी. दुसरं महत्त्वाचं जो धडा आपल्याला मिळाला तो म्हणजे कदाचित आपण 1995मध्ये अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय केलं पाहिजे, हे एक योजना तर आपण बनवली पेपरवर, पण कदाचित आपण एक देश म्हणून याची किंवा एका सरकारनं असं काही प्रत्यक्षात घडेल याची अपेक्षा कधी केलीच नाही. म्हणून ही जी योजना होती, जी कागदावर होती, ती प्रत्यक्षात किती त्याची तयारी केली गेली, किती त्याची प्रॅक्टिस केली गेली, सराव केला गेला, मॉक ड्रिल्स घेतले गेले, हे आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी हे अपहरण ज्यावेळी प्रत्यक्षात घडलं त्यावेळी बऱ्याच संस्था याच्यामध्ये गुंतल्या गेल्या आणि या सर्व संस्थांच्यामध्ये समन्वय हा नव्हता. एक प्रकारचा गोंधळ होता, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन नव्हतं, संपर्क नव्हता आणि त्यामुळं हे अपहरण म्हणून ज्यावेळी अमृतसरमध्ये हे विमान उतरलं होतं त्यावेळी खरं तर आपल्यासमोर एक फार मोठी संधी होती. आपल्याच भूमीत हे विमान होतं आणि त्या भूमीत सर्व संस्थांनी मिळून एक योजना बनवून त्या विमानावर त्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करून तिथल्या तिथे प्रवाशांना सोडवता आलं असतं. आपल्याच भूमीवर आपण ज्यावेळी एखादी कारवाई केली असती तर आंतरराष्ट्रीय दबावसुद्धा आला नसता. हीच कारवाई आपण कदाचित लाहोरमध्ये केली असती, अशी एखादी म्हणजे कमांडो कारवाई किंवा अफगाणिस्तानमध्ये केली असती किंवा दुबईमध्ये केली असती तर आंतरराष्ट्रीय दबाव असता आपल्यावर आणि त्या दबावाला तोंड देत हे सगळं आखणं सोपं नव्हतं. पण अमृतसर आपला भाग होता, आपली भूमी होती, तिथं अशा प्रकारची कारवाई करून ह्या सर्व प्रवाशांना तिथल्या तिथे सोडवणं शक्य होतं. परंतु कोणताही समन्वय नसल्यामुळे हे होऊ शकलं नाही आणि म्हणून भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी ह्या जितक्या या संस्था आहेत या संस्थांनी वारंवार वरचेवर ह्या मॉक ड्रिल्स केल्या पाहिजेत आणि मॉक ड्रिल्स करताना ज्या काही कमतरता समोर येतात त्या कमतरता दूर केल्या पाहिजेत.
हे जर झालं, प्रामाणिकपणे झालं, तर अशा प्रकारची घटना जर पुन्हा घडली तर इतकं म्हणजे आपल्याला जगासमोर मान खाली घालायची वेळ येणार नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण. कदाचित त्यात बदलायची गरज आहे, कारण ज्यावेळी हे अपहरण झालं त्यावेळी जगातून आपल्याला मनापासून पाठिंबा हा कुठल्याही देशाचा मिळाला नाही. म्हणजे नक्कीच अमेरिका असेल, UAE असेल किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची टीम असेल, ह्यांनी सुरुवातीला वाटाघाटी वगैरे केल्या दहशतवाद्यांच्या सोबत, परंतु हा एक अपवाद वगळता आपल्याला जगातल्या कुठल्याही, खास करून बडा देश आपल्या मदतीला आला नाही. त्यामुळे कोणत्याही सक्रिय मदतीशिवाय भारताला हे संपूर्ण प्रकरण आपल्या स्वतःच्या बळावर हाताळावं लागलं. आणि म्हणून परराष्ट्र धोरणामध्ये अशा प्रकारे बदल करण्याची गरज आहे, जेणेकरून जर असं काही पुन्हा घडलं तर जग स्वतःहून भारताच्या मदतीला येईल. नपेक्षा नवी दिल्ली स्वतः एक आपला सुरुवातीचा बहुमूल्य वेळ वाया घालवत पूर्ण जगभर मदतीसाठी फिरत राहील. नंतरचा धडा, जो शेवटचा धडा आहे, तो म्हणजे प्रसारमाध्यमांची भूमिका. म्हणजे अशा प्रकारच्या ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी एक धोरण असलं पाहिजे, एक राष्ट्रीय धोरण असलं पाहिजे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मीडियानं, प्रसारमाध्यमांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे. ज्यावेळी हे अपहरण झालं त्यावेळी या सर्व प्रवाशांच्या नातेवाईकांचा सरकारवर एक प्रकारे दबाव होता, आणि तो साहजिकच म्हटला पाहिजे. कारण आपलं जिवलग ज्यावेळी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अडकतो त्यावेळी त्याची सुटका करण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक हे पूर्ण म्हणजे प्रयत्न करत होते, आणि ह्याचं थेट प्रक्षेपण मीडिया करत होती. आणि त्यामुळं दहशतवाद्यांना कुठं ना कुठंतरी हे माहिती होतं की ह्या सर्व प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकार आपल्या कोणत्याही मागण्या मान्य करायला तयार होईल. त्यामुळं थोडंसं संयम असला पाहिजे. थोडासा जे आपण कव्हरेज देतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक जबाबदारी असली पाहिजे. आणि अशा प्रकारची जबाबदारी, अशा प्रकारच्या एका धोरणाची गरज अगदी ज्यावेळी मुंबईवर हल्ला झाला होता 2008मध्ये, त्यावेळीसुद्धा अशी गरज वाटली होती. म्हणजे मुंबईवर हल्ल्याच्या वेळीसुद्धा मीडिया एक थेट प्रक्षेपण, आपण ज्याला लाईव्ह टेलिकास्ट म्हणतो, अशा प्रकारचं एक लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं, ज्यामुळे दहशतवाद्यांना सगळं कळत होतं की पोलीस कुठून घुसत आहेत आणि कमांडो कुठून घुसत आहेत, कुठं कारवाई होते, काय होतं आहे, काय नाही होतं आहे. आणि त्यामुळं एक धोरण असावं की मीडियानं या सर्व ह्याच्यामध्ये कशा प्रकारे वागावं. कारण मीडियाचं बेजबाबदार वागणं हे कोणत्याही प्रकारे आपल्या सुरक्षा संस्थांना मदत करत नाही, उलट ते त्या दहशतवाद्यांना मदत करतं ज्यांनी ह्या अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या आहेत. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की ह्या अपहरणाच्या प्रकरणामध्ये बरेच प्रश्न आहेत जे मी माझ्या पूर्ण एकंदरीत व्हिडिओमध्ये कवर केले. की एकंदरीत इंटेलिजन्सचं फेल्युअर काय होतं, त्यानंतर अमृतसरमध्ये या विमानाला थांबवता आलं असतं का, त्या ठिकाणी कोणती कमांडो कारवाई करता आली असती का, आणि दहशतवादी हे विमान अफगाणिस्तानमध्येच नेण्यासाठी का दबाव आणत होते. म्हणजे इतर कोणतंही ठिकाण नाही, केवळ अफगाणिस्तान, त्यातल्या त्यात काबूल किंवा कंदाहारच का. आणि म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारने नेमकी कशी भूमिका घेतली, काय पावलं उचलली, योग्य अयोग्य जी काही असतील, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे पुस्तक वाचून नक्की मिळेल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, पुस्तक हे जरी इंग्रजीमध्ये तरीही इंग्रजी ही भाषा समजण्यास अत्यंत सोपी आहे. त्यामुळं ज्यांना वाटतं की माझं इंग्रजी कच्चं आहे आणि मला इंग्रजी कळणार नाही, मला पूर्ण खात्री आहे की त्यांनासुद्धा हे पुस्तक वाचून आरामात या पुस्तकात जे दिलं आहे ते समजून येईल. आणि एक प्रकारे जर प्रत्यक्ष ज्या व्यक्तीनं हे सहन केलं आहे त्या व्यक्तीचं हे लिखाण ज्यावेळी आपण वाचू त्यावेळी नक्कीच आपल्याला त्या प्रवाशांनी काय भोगलं आहे हे कळून येईल. म्हणजे आज कोविडनं सगळीकडे कहर केला आहे, आणि या कोविडमुळं आपण घरात बसण्यास एक प्रकारे आपलं नाईलाज आहे. आपल्याला घरात बसून राहावं लागतं. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये पण आपण घरात बसून राहिलो, आणि एक घरात बसून राहून आपण इतके वैतागलो. म्हणजे आपल्या घरात तर आपण हवं त्यावेळी TV पाहू शकतो, बसू शकतो, उठू शकतो, पुस्तकं वाचू शकतो, मोबाईलवर बघू शकतो, हवं ते करू शकतो. मग विचार करा, ह्या प्रवाशांनी 7 ते 8 दिवस
विमानासारख्या छोट्याशा जागेत आपल्याच जागेवर बसून 8 दिवस एका भीतीखाली काढले, मृत्यूच्या छायेखाली काढले. म्हणजे त्यांच्यासाठी ते 8 दिवस कसे होते आणि म्हणजे खरंच त्यांच्या एकंदरीत भावनांची परीक्षा घेणारे ते 8 दिवस होते. आणि हे सगळं खरंच जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक जिथंपर्यंत मला माहिती आहे ऑनलाईन अवेलेबल आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेवर नक्की तुम्हाला मिळेल. आणि हा पहिलाच व्हिडिओ होता या चॅनलचा, त्यामुळे हा कसा वाटला तेही आम्हाला सांगा. पहिला व्हिडिओ असल्यामुळं थोडं वरखाली नक्कीच होईल, पण जर तुम्ही एक प्रामाणिक जर आपण जे म्हणतो रिव्ह्यू दिला की हे ठीक होतं, हे नाही होतं, किंवा हे या पर्टिक्युलर एखादा हा ॲस्पेक्ट ठीक करण्याची गरज आहे, इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, तर नक्कीच मला आनंद होईल त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की कोविड अजून संपलेला नाही आहे, उलटा तो अजून खतरनाक झाला आहे. त्यामुळं पुस्तकं मागवा ऑनलाईन भरपूर आणि घरी राहून पुस्तकं वाचत राहा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल, तुमची फॅमिली सुरक्षित राहील. आणि जर अगदी बाहेर पडावंच लागलं तर मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा. आणि या देशाला या एक संकट 20-21 वर्षापूर्वी आलं होतं, त्यातून देश बाहेर निघाला. एक संकट हे आत्ता सध्या आलं आहे, यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं आहे. तुम्ही तुमचा वेळ देऊन हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुस्तकावर प्रेम करणाऱ्या आणि भरपूर पुस्तके वाचणाऱ्या सर्व लोकांचा पुस्तकांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि भरपूर पुस्तके वाचणाऱ्या लोकांना पुस्तकांच्या या अद्भुत दुनियेत फिरवून आणणाऱ्या बुक जंक्शन पुस्तकांच्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या आणि खूप पुस्तके वाचणाऱ्या सर्व लोकांचे बुक जंक्शनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा पुस्तकावर समरी मी तुम्हाला सांगणार आहे की जी पुस्तकांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि भरपूर पुस्तके वाचणाऱ्या सर्व लोकांचे बुक जंक्शन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज या चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये मी एका अशा पुस्तकाची समरी तुम्हाला सांगणार आहे ज्या पुस्तकामध्ये या घटनेचे वर्णन आहे,